तर आताच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? कारण आता बघाल ना, म्हणजे 4 शर्यती झाल्या आपल्या इकडे, तर कंटिन्यू म्हणजे कोण फायनल मध्ये नाही राहील. राजाबद्दल बोलायला म्हणजे आपले शब्दच नाही, कारण राजा 3-4 वर्ष कंटिन्यू म्हणजे असे गाजवलेत की राजा यानं चांगला धावता, त्यासाठी म्हणून मी दुसरा बैल घेतला. तर नंतर मग क्वार्टरला आम्ही सोडला. क्वार्टरवरून डायरेक्ट नंतर मग किंगला फायनल आम्ही सोडले. फायनल गटामध्ये आपल्याला कसं वाटते? कारण मित्रांनो, कामत बंदर येथे नवीन वर्षाची सुरुवात झिराड ग्रामस्थ आयोजित बैलगाडी शर्यत, तर फायनल गटामध्ये प्रथम क्रमांक आलाय प्रसन्नदादा सुर्वे कातलपाडा यांचा. तर दादा, सर्वात पहिले सांगा कसं वाटतं फायनल? कसं जरा पहिला नंबर आला का जरा माझाच वाटतं ना. तसं आज आम्हाला एकदम पहिल्याच वर्षात सुरुवातीला आम्हाला पहिला नंबर आल्यानंतर जरा बरं वाटलं. ह्याच्या आधी आपला किमला 1 नंबर झाला होता ना? नाही, 2 नंबर 3 नंबर 2 आणि 3 नंबर झाला होता. म्हणजे आज गाडी कशी पळाली, कशी नाही? आज बैल चांगले चालले, पण बाकीच्या पण 5-6 गाड्या ना त्या पण एक ड्युटीच्या झेंड्यापर्यंत गेल्या. टर्न किती केला आपण? 5वा-6वा असेल तरी पण. 5वा-6वा टर्न केला. म्हणजे आपली ओव्हरटेक कधी केला आपण? ओव्हरटेक अर्ध्या नंतर ओव्हरटेक झाली. अर्ध्या म्हणजे दोघांचे सारखे चालू होते, संदीप म्हात्रे आपले राटले आणि आपले. तर आता आताच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? कारण आता बघाल ना, म्हणजे 4 शर्यती झाल्या आपल्या इकडे, तर कंटिन्यू म्हणजे कोण फायनल मध्ये नाही राहील. तर पहिले असं होतं की म्हणजे एक मालक म्हणजे असं लगातार फायनल मारत होतं. म्हणजे आता काय फरक वाटतं आपल्याला? जरा प्रत्येकाने बैल पण चांगले आणले, प्रत्येकाने मेहनत वाढवली आणि प्रत्येकाने जोडे चांगले झाले, त्यामुळे सध्या नंबर हे ते फिरते राहिलेले आहेत. नक्कीच. आता आपले लास्ट टाइमला नंबर नव्हता झाला ना? नाही झाला, कामातला नाही झाला. तर आपण जोडी आपली जुना राजा लावलात ना? अजून राजा आणि सोन्या. नवीन सोन्या आत्ताच घेतलाय ना? कधी घेतलं तरी? 1.5 महिना झाला असेल. 1.5 महिना, 1.5-2 महिने झाले. तर आपला बैल तिकडून आणून सेटल करायला काय फरक पडला? म्हणजे ना आता कसा चालू होता ना, आणि चालू होता इथे आणल्यानंतर आपण प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस मध्ये बैलाची जरा गती चांगली वाटली. तर राजाबद्दल बोलायला म्हणजे आपले शब्दच नाही, कारण 3-4 वर्ष कंटिन्यू म्हणजे असे गाजवलेत की राजाने आपलं म्हणजे चांगलंच नाव केलंय. काय बोलाल? राजाने आजपर्यंत आपलं नाव टिकून ठेवलेलं आहे. राजाने जास्त नाव आपलं टिकवलं आहे. पहिली सुरुवात कर्नाटकची त्याचीच झाली माझ्या इथं, आणि अजूनपर्यंत तोच पळतोय. ते आपण आणल्या राजा मंडळाचा प्री क्वार्टरला पळला होता ना? प्री क्वार्टरला वाटतं काशीदला मी बघितलं होतं. काशीदला आपला गोलशिंगी बैल होता त्याच्या गाडीमध्ये. तर काय सांगाल तेव्हापासून म्हणजे आपली सुरुवात कशी झाली? तेव्हापासून आपला राजा यानं चांगला धावता, त्यासाठी म्हणून मी दुसरा बैल घेतला. तर नंतर मग क्वार्टरला आम्ही सोडला. क्वार्टरवरून डायरेक्ट नंतर मग किंगला फायनल आम्ही सोडले. नागावला मला वाटतं आता आपली नागावला क्वार्टरला अंतरच गाडी आली. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट किम बंदरामध्ये फायनलला टाकली ना गाडी. तर कसा आपला क्षण काय सांग, काय आठवण काय सांगाल की आपली गाडी प्री क्वार्टरला पण आपली गाडी वाटत होतं मला जेव्हा क्वार्टर तेव्हा आपण फायनल मारू म्हणून मी डायरेक्टली इथे किमला फायनल सोडली, पण तिथे यशस्वी झालो. पण फायनल गटामध्ये आपल्याला कसं वाटतं? कारण म्हणजे आपली पब्लिसिटी पण म्हणजे फायनल गट म्हणजे आता शेवटच ना एकदम, त्याच्यामध्ये जराशी मजा वेगळीच आहे. आता अशी मजा वाटते की फायनल मारले का मजा वाटते. नक्कीच. कारण आपल्या भोवती आपली जी पब्लिक गोला होती त्याच्याविषयी काय सांगाल? आता पब्लिक काय झालंय, पहिल्यापासून आपली हौशी पब्लिक आहे. आपली गाडी आली का सर्वजण एकदम जोराने सर्व येतात जवळ आपल्याला. काय कारण त्यानं जास्त असेल बैलांची किंवा माझी असे काहीतरी असेल. कारण आपल्या एखाद्या नेत्याच्या म्हणजे भोवताली देखील पब्लिक नाव गोला म्हणजे अशी पब्लिसिटी करायला लागते. पण आपल्या म्हणजे आपण शर्यत जिंकली की आपली म्हणजे सर्व पब्लिक गोला होते. काय आपल्या काय कसं आता पब्लिकला थोडंफार वाटत असेल काहीतरी आपल्याबद्दल अभिमान, म्हणून ते येत असेल ना. नक्कीच. कारण आता आपला सर्जा आणि राजा ना, त्यांनी तर म्हणजे किती शर्यत नंबर मारले तरी? 26च्या पुढे असेल त्यांच्या दोघांच्या. 26 ना? तर आता पुढील वाचायला शुभेच्छा. धन्यवाद.